नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टी पोलीस भरतीला जे मुलं क्वालिफाय झालेले आहे आणि ज्यांचे DB वगैरे झालेले आहे तर त्यांच्याबद्दल जी माहिती आहे तर ती आपण घेऊन आलेलो आहे। वेगवेगळ्या प्रकारचे जे डाउट्स आहे तर ते मुलांच्या मनात आलेले आहे, जसे की क्लासेस कधी सुरू होतील किंवा जी DBT वगैरे आहे तर ती कधीपर्यंत आम्हाला मिळणार आहे किंवा जी DBT आहे तर ती कशा पद्धतीने किटचे पैसे वगैरे आहे तर ते आपल्याला कशा पद्धतीने मिळतात। तर अशा प्रकारचे जे डाउट्स आहे तर ते तुमच्या मनात जे डाउट आहे तर त्याबद्दल आपण हा जो व्हिडिओ आहे तर तो घेऊन आलेला आहे। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर पहिल्यांदा आपल्याला DB तर आपली ऑलरेडी झालेली आहे। आता आपल्याला संस्थेमधून ज्या वेळेस आपल्याला कॉल वगैरे येणार आपल्याला क्लासेस जॉईन करण्यासाठी, तर त्यावेळेस आपल्याला क्लासेस वगैरे आहे तर ते जॉईन करायचं आहे। आपल्याला ईमेल वगैरे किंवा मेसेज वगैरे येत नाही। आपले क्लासेस कधीपासून सुरू होतील तर ही आपल्याला संस्थेकडून त्या ठिकाणी कॉल केला जातो आणि आपल्याला जी तारीख वगैरे आहे तर ती दिली जाते। त्यानंतर काही विद्यार्थी विचारत होते की पहिला DBT मिळणार आहे का पहिला क्लास केला जाईल तेव्हा जी DBT आहे तर ती मिळणार। मित्रांनो, जी DBT वगैरे आहे तर ती आपल्याला पहिला मिळत नाही, पहिला आपल्याला क्लास अटेंड करावे लागतात। आपली जी प्रेझेंटी वगैरे आहे तर ती एका महिन्यानंतर आपल्या संस्थावाले TRTवाल्यांना जी प्रेझेंटी आहे तर ती पाठवतात। आपली प्रेझेंटी वगैरे पाठवल्यावर आपल्याला 75% जी हजेरी आहे तर ती कंप्लीट करावी लागते क्लासला आणि त्यानंतर आपली जी प्रेझेंटी वगैरे आहे तर ती TRTIला सबमिट केली जाते आणि त्यानंतर जी TRTIला त्या ठिकाणी प्रेझेंटी वगैरे आहे तर ती दाखवल्यानंतर आपल्याला DBTची जी प्रोसेस आहे पुढची तर ती त्या ठिकाणी केली जाते। तर साधारणतः जी DBT आहे तर त्या प्रोसेसला आपल्याला 10 ते 15 दिवस आपल्याला लेट होतात। म्हणजेच तुम्हाला जर ऑगस्टमध्ये तुम्ही क्लास जॉईन केले तर सप्टेंबरच्या मिड मंथमध्ये तुम्हाला जी DBT आहे तर ती येऊ शकते। तर पहिली जी सायकल आहे, पहिली इन्स्टॉलमेंट आहे तर तुम्हाला पहिल्या महिन्याचे 10,000 येऊ शकतात किंवा त्यासोबतच आपल्याला जे स्टेशनरीचे 12,000 आहे तर ते सुद्धा त्या ठिकाणी ॲड होऊन येऊ शकतात। तर टोटल तुम्हाला पहिल्या महिन्याला 22,000 एवढी जी इन्स्टॉलमेंट आहे स्कॉलरशिप आहे तर ती येऊ शकते। जर तुम्हाला 22,000 एवढी स्कॉलरशिप आली नाही पहिल्या महिन्याला तर त्या ठिकाणी तुम्हाला 10,000 येतील आणि सेकंड मंथला तुमचे जे 22,000 आहे, 10,000 जे आहे तर ते महिन्याचे आणि 12,000 स्टेशनरीचे असे 22,000 तुम्हाला सेकंड मंथमध्ये त्या ठिकाणी भेटू शकतात। आणि किटचं आपण त्या ठिकाणी सांगितलं तर किटचे आपल्याला एकतर संस्थावाले आपल्याला किट प्रोव्हाइड करतात किंवा आपल्याला किट संस्थेमधून पाहिजे नसेल, एक फॉर्म असतो तर तो फॉर्म भरायचा असतो आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या अकाउंटला त्या ठिकाणी जे 5,000 आहे किटचे तर ते त्या ठिकाणी तुम्हाला थेट अकाउंटला दिले जातात। तर अशा प्रकारे तुमचा 6 महिन्याचा कोर्स असतो आणि त्या ठिकाणी 6 महिने तुम्हाला 6 महिन्याचे पर मंथ 10,000 असे 60,000 येतात आणि स्टेशनरीचे 12,000 असे 72,000 टोटल होतात आणि त्यात आपण किटचे 5,000 ॲड केले तर टोटली आपल्याला 77,000 एवढे त्या जी स्कॉलरशिप आहे तर ती TRTI थ्रू प्रोव्हाइड केली जाते आणि त्यात आपल्याला जो कोर्स वगैरे आहे तर तो आपल्याला त्या ठिकाणी फ्री ट्रेनिंग दिले जाते। आय होप सगळ्यांचे डाऊट वगैरे आहे तर ते क्लिअर झाले असणार। तर व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा। थँक्यू।